राम पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र दिला जाईल. मी संकल्प ग्रुपचे अध्यक्ष किरणजी झरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभासे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करावा तो राम पाटील यांना. हॅलो हॅलो सुस्वागतम स्वागतम सुस्वागत मंगल मांगल्यम. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आणि क्रीडेचा या खेळांचं मनमुराद आनंद घेण्यासाठी इथे सन्माननीय आदरणीय व्यावसायिक क्षेत्रामध्ये नामोल्लेख असणारे आपले आदरणीय श्रीयुत किरणजी झरे साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. आज खऱ्या अर्थाने उत्तरार्ध आणि तिसरा दिवस या तिसऱ्या दिवसाच्या प्रित्यर्थक आज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चार चांद लागलेले आहेत असे झरे साहेब. निश्चितच मित्रांनो मी विनंती करतो की समाधानजी घोपरकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्रीयुत किरणजी झरे साहेब यांचं यथोचित असं मान सन्मान करायचा आहे. कारण बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाने अशी मान्यवर मंडळी या कार्यक्रमांसाठी उपस्थिती दाखवत आहेत. उद्देश एवढाच आहे की या खेळाडूंना विशेष असं प्रोत्साहन शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून ही मंडळी येत असते आणि याचं प्रत्येक म्हणजे सन्माननीय श्रीयुत किरण झरे साहेब आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांचा नामोल्लेख आहे आणि त्यांचं स्वागत करतायत समाधानजी घोपरकर साहेब. चला फिल्डिंग लावून घ्या वेशवी. खूप खूप धन्यवाद साहेब आपण आलात. निश्चितच म्हणावं असं वाटतं की आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नसून तुमच्यामुळं किती आनंदी आहेत हे महत्त्वाचे आहेत. आणि बिल्डर क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव उंच हिमालयापेक्षाही आणि महासागरापेक्षाही खोल अंतःकरण असणारी अशी मंडळी या 2 दिवस 3 दिवस झाले या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतात. खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. या ज्या स्पर्धा आहेत त्या स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने येथे 3 दिवस क्रिकेटचा थरार येथे पाहावयास सर्वांना मिळालेला आहे तसेच अनुभवाला मिळालेला आहे. आणि सुंदर असं नेत्रदीपक असं नियोजन या सर्वांच्या माध्यमातून येथे संपन्न होताना दिसत आहे. खूप खूप धन्यवाद साहेब आपण आलात आणि या कार्यक्रमाची या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि शतशः आभार. अंधकारमय जगाला ज्याप्रमाणे सूर्यनारायण तेजस्वी किरणाने प्रकाशमय करतो आणि चंद्र आपल्या शीतल छायेने या पृथ्वीवर मनोराज्य निर्माण करतो आणि त्याचप्रमाणे या तरुणांना आत्मसन्मान जगवण्याचं काम खऱ्या अर्थाने काही मंडळी करत असतात. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे सन्माननीय श्रीयुत किरणजी झरे साहेब आज संघर्षमय खऱ्या अर्थाने इथपर्यंत गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि उंची गाठण्यासाठी निरनिराळ्या कठीण प्रसंगातून त्यांना सामोरं जावं लागलं आणि एक उत्तुंग शिखरावर त्यांचं नाव निर्माण झालेलं आहे. आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी खरोखरच उंची अशी भरारी घेतलेली आहे. आणि सदर 3 दिवसामध्ये आज बघितलं असेल तर विविध क्षेत्रातील त्यामध्ये सामाजिक असतील शैक्षणिक असतील वैद्यकीय असतील आध्यात्मिक असतील सर्व क्षेत्रातील मंडळी या क्रीडांगणावर क्रीडा रसिक म्हणून काम पाहतात आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण मंडळी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची या खऱ्या अर्थाने मैदानाची या खऱ्या अर्थाने स्पर्धेची आपण जी शुभेच्छा देतात त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि शतशः आभार. थँक्यू. दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली. गौरी स्पोर्ट 11 वेशिवे आणि मिहिरा स्पोर्ट्स मुरावी टीमचा पहिलाच विकेट मात्र माघारी जाताना पाहायला मिळाला. गोलंदाजाचा क्लास तिथे दाखवलाय. गोलंदाज समर्थ कडू सातत्याने मात्र या नावाची चर्चा झाली आणि पहिल्या बॉलवरती आपला क्लास इथे दाखवला आणि महत्त्वपूर्ण विकेट इथे मात्र बाद केली आणि फलंदाज बाद झाले ते मयूर मात्र आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती विकेट
तर नवीन फलंदाज आपण पाहतोय आदेश पाटील. विनयला पाहतोय ऑन स्ट्राईक. हो स्लेवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, गती परिवर्तन इथे मात्र पाहायला मिळाला. हा क्लास आणि त्याचसाठी मात्र ओळखले जाते समर्थ कडू हे गोलंदाज आणि तो क्लास मात्र या बॉलवरती मात्र पाहायला मिळाला आणि काही मेंटेन केलंय. आतापर्यंत मात्र 3 बॉल डिलिव्हरी केलीत. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली. पॉवर प्लेचा षटक आहे, संधी नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4. चौकार. त्यानंतर क्षेत्ररक्षक नाही तिथे सुरक्षित असतील परंतु पाहायला गेलं आणि त्यानंतर एक सिंगल येईल. आणखी एक दर्जेदार बॉल. अनेक वर्ष मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये आणि पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र हा नाव चर्चेत राहिले. समर्थ कडू पहिला षटक आपल्या स्पेलमधील समाप्त करत असताना मात्र पाहायला मिळतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 4. सहा धावा. एक महत्वपूर्ण विकेट माघारी. 6 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम महिरा स्पोर्ट्स मोरावे. 5 षटकांचा खेळ आहे. महत्वपूर्ण मॅच आजच्या रात्रीतील पाहायला गेलं तर ही शेवटची मॅच, अंतिम सामना पहिल्या फेरीतील. त्यानंतर मात्र गमशाम चालू होईल, संघर्ष चालू होतील. या चॅम्पियन होण्याच्या किंग ट्रॉफीज आकर्षक मात्र पाहायला मिळत आहेत. एक ददीप्यमान क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळते. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली ट्रॉफीज खूप आकर्षित करतात इथे आणि तेच ट्रॉफी मात्र प्रत्येकाला घ्यायची आहे, त्याच्याबरोबर सेल्फी काढायची आहे, नाचायचं आहे. त्यासाठी मात्र चाललेला हा संघर्ष मैदानामध्ये. त्या ठिकाणी सन्मान केला जाईल भगवती ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय नारायण शेठबाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सरपंच साहेब समाधानजी गोपरकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करावा. भगवती ग्रुप अर्थातच एक मोठे नाव आहे, बांधकाम क्षेत्रामधील अग्रगण्य नाव. नारायणबाई यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं मोठं योगदान मात्र नेहमीच लाभतं आम्हाला आणि त्यांचं सहकार्य सुद्धा नेहमीच लाभतं आणि या स्पर्धेला सुद्धा त्यांचं सहकार्य लाभलंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आपण करतोय. गणेशजी खैरनार साहेब या ठिकाणी आहेत, बालेगावचे व्यक्तिमत्व, आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेशजी खैरनार साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली या भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धेमध्ये ही तोफा होता. तोफ्याला कबूल करता आलं नाही आणि नो बॉलचा इशारा मात्र येतो इथे. पॅनल्टी तर जरूर मिळेल इथे. 22 रन की बॅटकट सर. बाईसच्या स्वरूपात की तर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं म्हणजे 1+1 2 धावा इथे मात्र आल्यात. आठ धावा धावफलकावरती. मित पाटील वेग आहे, भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असताना मात्र अगदी स्क्वेअर लेग शॉट मधून बॉल ट्रॅव्हल होतं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात तोपर्यंत मात्र इथे 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट. वा काय इथे मात्र कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळालं. अगदी आखोमे आखे इशारे करत असताना मात्र या 2 धावा पूर्ण करत असताना मात्र इथे पाहायला मिळतात. हे दोन्ही फलंदाज क्लास आहेत, खास आहेत आणि तोच क्लास
इथे मात्र दाखवताना मला पाहायला मिळतात इथे आतिश पाटील आणि विनय म्हात्रे. जिथे एक सिंगल होती ती सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात. मित पाटील, वाह कॉकटेल शॉट, दे धडक बेधडक कॉकटेल शॉट आहे कडक, सीमा पार. येथील धाव मात्र इथे 6 षटका. वरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. मीत लॉंग ऑपरेशन मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचते आहेत आणि थोडसा इथे खराब फेकी मात्र पाहायला मिळाली. तोपर्यंत बॅकअप येतोय आणि त्यानंतर एक सिंगल. मैदानाचा विचार केला तर इथे 40 ते 45 सवयी मात्र खूप सारे होताना मात्र पाहायला मिळतात. आपण पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासून मागची मॅच पाहिली गेली. त्यानंतर चांगली फलंदाजी तुम्ही जर का टेक्निकली फलंदाजी करत असाल त्यानंतर मात्र तुमच्या धावपळकावरती येऊ शकतायत. मोठे फटके मारायला गेल्यानंतर मात्र विकेट जाताना आपण या मैदानामध्ये पाहायला गेले. ऑन स्ट्राईक विनयला पाहतो इथे क्षेत्ररक्षक नाहीत. आणखी एकदा परत एकदा संधी क्रिएट तर केली होती मित पाटील यानं, परंतु धाव मात्र येईल एक सिंगल आणि या सिंगल नंतर धावपळकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. 16 आणि स्कोरबोर्ड. तर दुसऱ्या फेरीतील सामना पाटणोली आणि खोपटे दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण चला लगेच टॉससाठी आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांना चुकी तिथे होताना पाहायला मिळेल, परंतु बॅकअप आहे तिथे फाईन मधला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बॉल उचलतील फेकी करतील तोपर्यंत येईल धाव 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. 18 आणि स्कोरबोर्ड. मित पाटील विमर्शसाठी ते मात्र रिव्ह्यूज वापरला जाईल आणि चेक केलं जाईल. टेक्निकल रूम फॉर्च्यून इव्हेंट्स आमचे कृष्णा सर इथे आणि त्याचबरोबर तिथे पंच उपस्थित आहेत. सँडी पालकर, फेअर डिलिव्हरी खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर फलंदाजांचा पाहिजे रिव्ह्यू तुमचा समाप्त होते. एकच रिव्ह्यू मात्र दिला गेला आणि त्यानंतर आता तुम्हाला मात्र ते रिव्ह्यू वापरता येणार नाहीये, याची कृपया दक्षता घ्या. मित पाटील गोलंदाजी मार्कवरती, त्यानंतर मात्र हल्ला चढवला. क्षेत्ररक्षक नाही तिथे गॅप शोधून काढली. बॉल मात्र चालला वेगानं सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4. षटक क्रमांक मित पाटील यांच्या स्वरूपामध्ये मात्र संपुष्टात येतोय. दुसरा आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 22 ऑन स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे इथून दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात त्या 16 धावा आणि पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर एक क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि नेहमीच समर्थ कडू यांच्या नावाची चर्चा मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळते आपल्या टीममध्ये आणि पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये. तिथे धावा खर्च केल्या होत्या 8 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. गोलंदाजी मार्कवरती समर्थ कडू आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकासाठी मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतात. इथे चांगली गोलंदाजी, 3-4 व्हेरिएशन टासून भरलेत मात्र गोलंदाजीमध्ये आणि त्याच प्रकारे त्याच गोलंदाजीवरती अनेक फलंदाजांना गिरकी घेत फिरकी घेत मात्र नाचवले. आणि आता इथून या षटकामध्ये किती धावा खर्च होतील. ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळतील इथे विनय म्हात्रे.
लेफ्ट हँड बॅट्समन परिपूर्ण निर्भय असले ते विनय म्हात्रे यांच्यावरती. समर्थ कडूवरती हल्ला, चढवेल कोण, चढवलाय हल्ला, बॉल मात्र फेकून दिले पहिला सीमारेषा पार. विनय म्हात्रे यांच्या बॅटमधून मात्र आहे तो एक क्लासिकल षटकार. चालू आहे. मार्च एप्रिल मध्ये मात्र यात्रांचा हंगामा चालू होईल. आदरणीय महेशजी फुलोरे साहेब आणि त्यांचं पूर्ण मित्र परिवार इथे उपस्थित होताना पाहायला मिळतोय. मी त्यांना आमंत्रित करेन की या आपण अतिथी कक्षामध्ये येताना आपण पाहू शकताय. आदरणीय महेशजी फुलोरे साहेबांचं इथे शुभ आगमन आणि पूर्ण त्यांचा मित्र परिवार मात्र या स्पर्धेसाठी मात्र भेट देताना पाहायला मिळत आहेत. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. पॉवर प्ले त्यानंतर पाहायला गेलं तर बाहेर 30 सर्कलच्या मात्र बाहेर क्षेत्रक्षण सजवले गेले, त्याचा फायदा परिपूर्ण मात्र उचलला जातोय. कारण इथून ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण एक सिंगल आली. मागच्या पहिल्या बॉलवरती मात्र षटकार पाहायला मिळाला होत्या आणि या 2 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30-30 ऑन स्कोरबोर्ड. मयूर म्हात्रे आणखी एक वेगवान बॉल, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर विनय म्हात्रे ऑन स्ट्राईक. समर्थ कडू चित्रक्षक आहे तिथे, परंतु पहा थोडासा पाटा बदललाय बॉलनं. त्यानंतर मात्र चांगला इफर्ट्स फेकी केली जातोय, कंप्लीट केल्या जातात तोपर्यंत 2 धावा. आदरणीय शिवदासजी गायकवाड साहेब ओवले यांचं इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळतोय, तर त्यांनाही मी मात्र इथे आमंत्रित करेन. आता दीपकजी पाटील साहेब आपण या कुठे असाल तर पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात. हॅलो, तर धन्यवाद. इथं व्यासपीठावर सन्माननीय जगदीश म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. समर्थ कडू इथून मात्र नवीन फलंदाज प्रवीण जात आहेत आणि त्यानंतर मात्र हल्ला चढवला जातोय. पाहायला गेलं तर आणखी एक दमदार मात्र येतोय. सीमा रेषा पार धावा येतील मात्र इथे 4 चौकार. आपण पाहायला गेलं तर आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 14. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केले, 8 धावा खर्च केले होते आणि पाहायला गेलं तर इथे मात्र 14 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा.
हॅलो. ऋषी कडू इथे मात्र गोलंदाज येत आहेत. आता इथून पाहायला गेला तर तर सन्माननीय निलेश शेठ गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत ओळे ग्रामपंचायतीचे नवनिर्माचित सदस्य ऋषभ म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम निलेश शेठ गायकवाड साहेब, ऋषभ म्हात्रे, ओळे ग्रामपंचायतीचे यंग नवनिर्वाचित सदस्य, त्यांचं दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या समवेत आलेल्या इतर मान्यवरांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम. विनय म्हात्रे और स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती ऋषी कडू, चौथा षटक मार्गस्थ झाला इथे आणि इथून पाहायला गेलं तर धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत त्या 37 धावा 37. आणखी एक वा क्लासिकल बॉल इथे मात्र अगदी वाईट वॉकरचा प्रयत्न, परंतु पंचांकडे येतोय वाईटचा निर्णय. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाईल. सुवर डिलिव्हरी, परंतु इथे खेचून काढल्या. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत इथे डी फॉरवर्ड रिझन मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात तोपर्यंत आणि या 2 धावा खूप आता इथून महत्त्वपूर्ण असणार आहेत. एक एक धाव या मैदानाचा अभ्यास केला तर मोठे फटके सहजासहजी येत नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला सिंगल डबलला मात्र इथे कन्वर्ट करावं लागेल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, डबलला 3 धावांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्या प्रकारे गेम तुम्हाला मात्र ऑन ठेवावा लागेल. आणखी एक इथे मात्र ताकदवान टॅचची कनेक्टिव्हिटी चांगली, स्टेट ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार, हा क्लास आहे. फलंदाज विनय म्हात्रे यांच्या बॅटमधून हा येतोय क्लास भरा षटकार. तेरा बॉल 28 वरती वैयक्तिक विनय मात्र खेळताना मात्र पाहायला मिळतात. आता नंतर चेंज ऑफ द स्पेस मात्र पाहायला मिळालं, कधी परिवर्तन पाहायला मिळाली आणि हेच तर खासियत आहे. आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय, खूप महत्त्वपूर्ण असणार आहे या मात्र अशा क्षणी. मागच्या बॉलवरती मात्र एक मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी झाले होते मयूर म्हात्रे. ऑन स्ट्राईक विशाल. ऋषी कडू आणखी एक दर्जेदार बॉल, वा भाई वा, मंत्रमुग्ध करत असताना मात्र पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरा, परंतु इथे वाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. थोडंसं दूरवर ठेवण्याचा ना प्रयत्न केला जातो आणि तेच पाहायला मिळतोय आपल्याला, कारण इथून विनय म्हात्रे चांगली फलंदाजी करत असताना मात्र आता इथून विनय म्हात्रे यांना कशा प्रकारे थांबवायचं त्यासाठी मात्र रणनीती आखली गेली होती आणि ती रणनीती कदाचित यशस्वी झाली की काय डेफिनेटली, कारण षटक क्रमांक संपुष्टात होते. 4 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 47 आणि स्कूल टीम बॅटिंग करत असताना मिहिरा स्पोर्ट्स मुरावी टीम. इथून पाहायला गेलं तर समर्थ कडू यांनी चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली होती. कुठेतरी मात्र कमबॅक करेल का, गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळेल का, परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही. अगदी माइंडेड गेम स्तुती करावी लागेल इथे, ज्या प्रकारे मात्र खेळ खेळला गेला. विनय म्हात्रे या मात्र फलंदाजांनी आणि ते आता ऑन स्ट्राईक प्रवीण ठाकूर यांनी मात्र आपलं खातं एक धावेने मात्र खुल्ला होता. दुसरी धाव इथे मात्र परिपूर्ण केली जाईल का, केली जातोय. थोडासा उशिरा थ्रो, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा इथे येताना मात्र पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 49 धावा. 50 धावा अर्धशतकी खेळी पूर्ण होईल का, डेफिनेटली
बिग टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरचा प्रवास पकडला जाईल, झेल फलंदाज बाद, पारीचा अंत होताना पाहायला मिळेल, माघारी परतावं लागेल प्रवीण ठाकूर या फलंदाजांना. चला इथून स्क्रीनवरती चेक केलं जाईल. आमच्या टेक्निकल टीम आणि स्क्रीनवरती चेक केलं जाईल. ॲक्शन सापडल्यानंतर मात्र त्या गोलंदाजांना मात्र दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. मॅच ऑन करा. तर इथे महत्त्वपूर्ण विकेट अगदी मोक्याच्या वेळी मात्र बाद झाली. प्रवीण ठाकूर बाद झाले. आता आशिष म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील आपल्याला. इथून चांगली गोलंदाजी रुपेश कडू करत असताना मात्र पाहायला मिळते. कारण आतापर्यंत बॉल केलेत 2 डिलिव्हर आणि 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. कारण अंतिम षटक म्हटल्यानंतर नेहमीच अटॅक्टिव्ह फलंदाजी करण्याचा निर्धार नेहमीच फलंदाजांचा राहायला गेलाय. पण तसं होईल का ते पाहणं गरजेचं. कारण येणाऱ्या 4 बॉलमध्ये इथून मोरावी टीम किती धावा जमवेल ना ते पाहणं गरजेचं. दरम्यान रोशनजी हातमोडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे विलासजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दोनही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावं आपण मंचावर आसनस्थ व्हावं. त्यांच्या समवेत आलेल्या इतर मान्यवरांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आशिष मात्रे एक धाव घेतात आणि स्ट्राईक कन्वर्ट करून देतात. कारण इथून माहिती आहे की ज्या प्रकारे फलंदाजी केली 50 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. आणि अर्धशतकी केली टीम मिहिरा स्पोर्ट्स मुरावे टीमच्या मात्र धावफलकावरती मात्र लागल्या जातात. ही एक जमेची बाजू. ज्या प्रकारे दीपक पाटील साहेबांनी उल्लेख केला होता की मैदानामध्ये 50 धावा जो संघ जमवते तो मात्र सुस्थितीमध्ये जात असताना मात्र अनेक मॅचमध्ये पाहायला गेले. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटचा गर्भाशय एवढा अनिश्चिततेने ठासून भरलाय ना तर तुम्ही सांगू शकत नाही की क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल. आणि तेच मात्र पाहणं गरजेचं. त्यासाठी मात्र क्रीडा रसिक सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही करू आपण सहर्ष स्वागत. रुपेश कडू गोलंदाजी मार्कवरती कदाचित बॅटला ब्रश झाला होता. संधी होती, संधी हुकली गेली. फलंदाज ऑन स्ट्राईक. विनय म्हात्रे आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. यस नजर इथे आहे. तिसरे पंच उपस्थित आहेत आमचे सँडी पालकर सर. अगदी गिरकी घेतली, बिरकी घेतली. बॉल चालला गिर 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 सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 6-6-6 षटकार. मोठी धावसंख्या जमवण्यास यशस्वी मात्र इथे होताना पाहायला मिळतात. आणि ते जर काशेत आहे ना आपण पाहायला गेलं तर. आणि तीच केले गेले आज मंत्रमुग्ध केले रंगामध्ये आणि ढंगामध्ये अगदी फलंदाजी केली गेली. आपल्या सगळ्या मुराव्याच्या समर्थकांना मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळाली विनय म्हात्रे या मात्र फलंदाजांची. 34 वैयक्तिक मात्र त्यांच्या धावावरती मात्र पाहायला मिळत आहेत. संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 57 धावा 57. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र खिचून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत येतात, उचलतात, फेकी करतील तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. 59 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. आणि षटक क्रमांक 5 समाप्त होते. पहिली इनिंग इथे मात्र संपुष्टात येतोय. आणि पहिल्या इनिंग नंतर मिहिरा स्पोर्ट्स मुरावे यांची धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 59. आता येता इथे विजयासाठी गरज असणार आहे ती टीम गौरी स्पोर्ट्स 11 वेशवी या टीमला 60 धावांची. 18 बॉल आणि 36 धावांची बहारदार खेळी करत मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये मात्र टिपला जातोय हा हसमुख चेहरा
नाव आहे विनय म्हात्रे. मोरावे टीमची मात्र रन मशीन म्हणून सातत्याने ओळख राहिली आहे. 18 बॉल मध्ये 36 धावा करणारा स्टार खेळाडू, आपल्या संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेणारा चेहरा पाहतोय स्क्रीनवरती. टाळ्या वाजल्या, शिट्या वाजल्यात, खूप छान इथे खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि गौरी स्पोर्ट्स 11 वेशवी आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. खोपटे आणि पाटणोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती केली की आपण लगेच टॉससाठी यायचं आहे आणि सामना 5 षटकांचाच होणार आहे, याचीही कृपया कॅप्टनने दक्षता घ्या. चला, पाटणोली संघाचा कॅप्टन आपण लवकर या टॉससाठी. कोपटे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली. चला, पाटणोली संघाचा संघनायक आपण लवकर या टॉससाठी. तत्पूर्वी आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी अतिथीगणांचा सन्मान केला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करूया सन्मान. मी विनंती करतोय सरपंच साहेबांना आपण आपल्या शुभास्ते तर स्वागत केलं जाईल. आमचे महेशजी बोलोरे साहेब अंबरनाथवरून खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय महेशजी बोलोरे साहेबांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रशांतजी जेतेकर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते सर्व अतिथीगणांचा आपण सन्मान करावा. तर महेशजी बुलोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर श्रीकांतजी मस्कर साहेब बदलापूर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सहर्ष स्वागत आहे. श्रीकांतजी मस्कर साहेब बदलापूर. खरं तर अंबरनाथ बदलापूर मधून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे अरुणजी शेडगे साहेब अंबरनाथ यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. महेशजी बुलोरे साहेब, श्रीकांतजी मस्कर साहेब, अरुणजी शेडगे साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तीनही मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यानंतर सन्मान केला जाईल शिवदासजी गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवदासजी गायकवाड साहेब, त्याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सहर्ष स्वागत. पंकजजी डाऊर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. शिवदासजी गायकवाड साहेब ओळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर जगदीशजी म्हात्रे साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. जगदीशजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. फटाक्यांच्या आतषबाजीत खरं तर या सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. त्याचप्रमाणे
सन्माननीय निलेश शेठ गायकवाड साहेब त्यांची नुकतीच उपस्थिती लाभली, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व मान्यवरांचं सर्वात आधी आपण सन्मान करतोय. निलेश शेठ गायकवाड यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश शेठ गायकवाड साहेब ओळे प्रतिष्ठित उद्योगपती आहेत, ओळे गावचे संपूर्ण मान्यवर, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेशजी दापोलकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. निलेशजी दापोलकर साहेब आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होणार सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर निलेशजी दापोलकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सन्मान आपण करतोय ओळे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित युवा सदस्य ऋषभजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऋषभ म्हात्रे आपणा सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचे एक चांगले फलंदाज सुद्धा आहेत आणि या कमी वयामध्ये खरं तर ग्रामपंचायत सदस्य आज होण्याचा बहुमान मात्र त्यांना ओळ्यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये मिळाला, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन आणि मनापासून स्वागत सुद्धा. सहर्ष स्वागत आहे ऋषभ म्हात्रे साहेब आपलं सुद्धा. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. तुरमाळे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रोशनजी हातमोडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो यावेळेस मात्र कव्हर्सला बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावन करतात. धूमधडाक्यामध्ये सुरुवात केली वेशवी या संघानं. तत्पूर्वी थोडंसं डिस्टर्बन्स आहे प्रेक्षकांची, मी माफी मागतोय, परंतु संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रोशनजी हातमोडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर रमाकांतजी मस्कर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि विलासजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळतो यावेळेस मात्र. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
रायगडचा क्रिस गेल या टोपण नावानं मात्र या खेळाडूला ओळखलं जातं. दरम्यान या ठिकाणी आमचे मान्यवर राजेशजी शानपारकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. राजेशजी शानपारकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत आहे. यावं आपण मंचावर. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफला बीट करत बॉल चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. चौकार. सत्तावीस धावा 27 रन्स. टार्गेट आहे 60 धावांचं. मोठी धावसंख्या मात्र रचले. 60 करायचे आहेत. 59 धावा उभारल्या गेल्या. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे नेहमीच या संघाला पुरस्कृत करत असतात. मयूर शेठ मात्रे ज्यांच्या माध्यमातून मात्र या संघाला पुरस्कृत करण्यात येते. अनेक वेळेला अनेक वेगवेगळे संघ सुद्धा मिहिरा या नावाने खेळतात, तेव्हा मयूरजी मात्रे या संघाला पुरस्कृत करत असतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. इकडे आणखीन एक धाव येताना दिसते मिडॉनच्या दिशेमध्ये. मोठं टार्गेट आहे 60 धावा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 74 धावा केल्या होत्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं. त्याच्या खालोखाल धावा आपण पाहिल्या तर काल कुंडेबहाळ संघानं 65 धावा केल्या होत्या. आणि त्याच्या खालोखाल आपण पाहिलं तर इकडे 59 धावा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या तिसऱ्या क्रमांकाच्या धावा आहेत या धावा. आणि पहिल्या दोनही धावा बिलकुल खरं तर पाठलाग झाला नव्हता. आणि या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनंत अडचणींना मात्र सामोरं जावं लागले ते प्रत्येक टीम्सना, प्रत्येक फलंदाजांना. इकडे पाहूया 60 धावा या फार मोठ्या आहेत या मॅच मध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न आणि बॉलला पाठवलंय ते थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. विनय मात्रे बॅटिंग चांगली केली. पुल करण्याचा प्रयत्न. फाईनलीकडे चेंडू येतोय. त्या ठिकाणी सर्कलमध्ये 1 रन मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा, त्यामुळे या 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. आणि या दुहेरी धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 34 या आकड्यावर. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर रोहन पाटील याची धुलाई पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. ज्या मैदानावर धावसंख्या बिलकुल होत नाहीये, रोहन पाटीलच्या अगेन्स्ट आपण 3 चौकार 1 षटकार येताना पाहिलंय. एक धावेसाठी अनेक संघांनी संघर्ष केला या मैदानामध्ये. परंतु हा सामना थोडासा अपवाद ठरतोय की काय, अशीच चिन्ह या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदी प्लेस करण्यात आलं होतं. बॅक टू द बॉलर्स खेळला होता. फटका सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट मोठा खेळाडू आहे समर्थ कडू, ज्यानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजून सोडले. गेले कित्येक वर्ष खरं तर संपूर्णपणे रायगड टेनिस क्रिकेटसाठी आपलं सर्वस्व दिलंय. उरण प्रीमियर लीगमध्ये नुकतीच मालिकावीर बाईक सुद्धा मिळवली या खेळाडूनं. सगळ्यात विस्फोटक चेहरा आहे उरण पूर्व विभागामधील. 40+ सुद्धा मालिकावीर बाईक त्याने मिळवली. फुल टॉस आहे यावेळेस मात्र कव्हर्सला हा चेंडू जात असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या. 1 रन घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आली. चला सँडी पालकर सर, आपण या वेस्ट साइड साठी इकडे DRS ची मागणी करण्यात आले. चेक केलं जाईल.
नो बॉल कॉल. तर या मंचावरून प्रस्थान होतोय तिलेशदा गायकवाड साहेबांचं सुद्धा, सर्व मान्यवरांचं, त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा खरं तर ओळे गावामध्ये नाईट स्पर्धा पाहायला मिळते आणि लवकरच निलेशदादा गायकवाड यांनी सांगितलंय लवकरच ही स्पर्धा मात्र भेटीस येईल सगळ्याच क्रीडा रसिकांच्या. कमिंग सून आहे लवकरच त्या स्पर्धेची तारीख सुद्धा आणि त्या स्पर्धेचे वेळ सुद्धा लागतात लवकरच. खूप सुंदर असं आयोजन असतं ओळे नगरीमध्ये. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. फ्रीडचा बॉल आहे, स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र पूल करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, एक धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. योग्य रीतीनं मित्र म्हणेन धावांचा पाठलाग सुरू आहे सध्याच्या घडीला गौरी स्पोर्ट्स वेश्वी या संघाचा. याही ओव्हरमध्ये मजबूत धावा कुठल्या विनय मात्रेच्या अगेन्स्ट करत तर एवढ्या धावा आल्यात. इकडे मित्र म्हणेन विश्वास बसत नाहीये. पहिल्या दोनही गोलंदाज आपण पाहिले सपशेल अपयशी ठरलेत. रोहन पाटील 21 धावा, विनय मात्रे 17 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 38 धावा. संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कालचा सामना 33 धावांमध्ये डिफेंड झाला होता 5 ओव्हर्समध्ये. त्यामुळं 38 धावा 2 ओव्हर्समध्ये आल्या. त्यामुळं बॅटिंग ऑर्डर पहा किती स्ट्रॉंग आहे. समर्थ कडू आणि त्याच्या साथीला अविनाश पाटीलला जी सुरुवात केली ना, वेगळ्या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये खेळ करताना दिसले ते वेश्वी संघाचे सलामीवीर. चला पाण्याची मागणी केली जाते, तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल. राष्ट्रीय नेमबाज किसनजी खारके नेरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर राष्ट्रीय नेमबाज किसनजी खारके यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सरपंच साहेब समाधानजी गोपरकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते राष्ट्रीय नेमबाज किसनजी खारके नेरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. किसनजी खारके यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आणखीन एक सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय स्वप्नीलजी पाटील यांचा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 38 धावा. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. आर्यन भोईर आलाय गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी, धावसंख्या 40 या आकड्यावर. 60 धावांचं टार्गेट आहे, परंतु सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने घौडदौड सुरू आहे वेश्वी संघाची, या 60 धावांचं यशस्वी पाठलाग झाला तर ही सगळ्यात मोठी धावसंख्या चेस होईल. दरम्यान या ठिकाणी आमचे मान्यवर अवधूतजी जितेकर महसूल अधिकारी आहेत महाडचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. अवधूतजी जितेकर महसूल अधिकारी महाड यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे विराजजी कडूसाहेब वेश्वी हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला चेंडू पाहायला मिळाला, आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. यावेळेस गोलंदाज आर्यन भोईरनं ही गोलंदाजी व्हायला हवी, कुठेतरी
ब्रेक थ्रू हवाय. पहिला निर्धाव चेंडू येत आहेत आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर आर्यनकडून आणि गरज आहे. एवढी मोठी धावसंख्या करून सुद्धा या स्पर्धेमध्ये जर पराभवाला सामोरं गेलं तर मी तर म्हणेन हा मोठा इतिहास असेल. कारण ज्या स्पर्धेमध्ये 40पेक्षा कमी धावा सुद्धा बऱ्याच वेळेला डिफेंड झाल्यात. इकडे थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न समर्थचा होता. फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहेत सर्कलमध्ये. एक धाव येते, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 42 धावा धावफलकावर. 42. ही लढत जिंकायची असेल मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला तर पहिल्यांदा मात्र काही झालं तरी ब्रेक थ्रू हवाय. ही जोडी फोडावी लागेल कारण इकडे 14 चेंडूंचा खेळ बाकी. 18 धावांची गरज आहे. या मैदानामध्ये एक ओव्हरमध्ये 3 धावा झालेल्या नाही आहेत. 12 बॉलमध्ये 11 2 वेळा झाल्या नाही आहेत. बरेच खरं तर ऐतिहासिक रेकॉर्ड्स आहेत या स्पर्धेमध्ये. 7 बॉलमध्ये 3 धावा झाल्या नव्हत्या. लेफ्ट ऑफ द विकेटना हा चेंडू ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ कडे जात असताना वेगानं क्षेत्ररक्षक पुढे येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत मात्र 1 रन. 43. 43 धावा. मोराबे संघ म्हटला की आणखी एक उत्तम असे गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे यांच्या गावचा संघ ते सामना पाहत असतील तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आर्यन भोईर पुन्हा एकदा. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्यासाठी गेला होता समर्थकडू. इकडे मात्र निर्धाव चेंडू निघाला. हे षटक थोडंसं दिलासा देणारं ठरलं असेल मयूरसाठी कारण या ओव्हरमध्ये नक्कीच टिचून बॉलिंग केली आहे आणि जर नक्कीच चांगली गोलंदाजी केली तर या इकडे गोलंदाज मात्र यशस्वी कामगिरी करताना दिसलेत आणि प्रत्येक सामन्याकडे आपण पाहत आलोय. त्यामुळे हे चांगलं षटक म्हणता येईल मोराबे टीमच्या दृष्टिकोनातून. इकडे 5च धावा या ओव्हरमध्ये आल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावर. येणारे 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. थोडा घाम गाळावा लागेल मोरावे संघाला. याही धावा मात्र वाचू शकतात. चला स्पीडअप करा. स्प्रेडअप व्हा लवकर आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मालिकावीर स्पोर्ट्स बाईक आहे आणि जी आम्हाला पुरस्कृत केले रोशनजी जितेकर ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. ही बाईक आपण पाहताय रोशनजी जितेकर ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कोणत्या तरी खेळाडूचं स्वप्न आज साकार होणार आहे. आजच्या रात्रीमध्ये मालिकावीराची बाईक मात्र कोणत्या खेळाडूला जाईल याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी हा संघ क्वालिफाय झालाय. सुपर 3 मध्ये बॉल आउटमध्ये त्यांनी 1 बॉल आउट केलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयान युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघानं अनेक संघांना पराभवाचा धक्का देत ही सुपर 3 ही फेरी गाठले. बॉल आउटमध्ये त्यांना कोणतंही यश मिळालेलं नाहीये आणि आज तिसरा संघ असेल कोणता सुपर 3 मध्ये दाखल होणारा. कारण बॉल आउटचा निकषावर मात्र संघाला आपण फायनलमध्ये पाठवतोय. 3 संघ जे पुढे येणार आहेत त्याच्यामध्ये बाय उडवली जाणार नाहीये. बॉल आउट केला जाणार आहे. बामणडोंगरीने 1 स्टंप हिट केलाय. नांदगाव संघानं काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे आज जर संघ पुढे निघाला आणि बॉल आउटमध्ये जर 2 वेळा जर हिट केला तर हा संघ आजच्या रात्रीमधून फायनलमध्ये जाऊ शकेल. परंतु त्यासाठी मोठा संघर्ष आहे. पाहूया. इकडे 17 धावांची गरज. पहिलाच बॉल मिस टायमिंग झालाय. ही संधी आले मोराबेला आणि इथे मात्र झेल सुटलाय. डोक्यावर हात गेलेत गोलंदाज आशिष मात्रेचं. नॉट एक्सपेक्टेड. या सिच्युएशनला या मुवमेंटला खरं तर एवढी मोठी चुकी मी तर म्हणेन ज्या फलंदाजानं अक्षरशः तोंडचं पाणी पळवलंय मोराबे संघाच्या. अविनाश पाटीलनं केलेला जो सुरुवातीपासून आघात आहे ना, जी स्ट्राईक आहे ना, आणि तो रुद्रावतार घायाळ करणारा ठरलाय मोराबे संघासाठी आणि त्याचा सोडलेला झेल. दरम्यान या ठिकाणी रोहित शेठ जितेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. फार मोठी चुकी केली आशिष मात्रेनं या ठिकाणी. कदाचित या मॅचमध्ये एक टर्निंग पॉइंट मिळाला असता.
तर रोहित शेठ जितेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. राऊंड द सम्स डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह समर्थ कडूच्या बॅट मधून येतोय, एक खणखणीत असा षटकार. हे भूमिपुत्र बघा भेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बघा भेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाई वनच्या नावाचा होणार विमानतल. टेन्शन आता मात्र असेल मिहिरा स्पोर्ट्स मोरावेवर. पहिल्याच बॉलवर खरं तर विकेट मिळाली असती अविनाश पाटीलची, तर स्ट्राईक समर्थ कडूला मिळालीच नसती. स्ट्राईक समर्थ कडूला मिळालीच नसती तर मग हा षटकारच गेला नसता. आता ह्या सगळ्या गोष्टी आता मात्र डोक्यात येत असतील मोराबे संघाच्या समर्थकांच्या सुद्धा. या छोट्या छोट्या गोष्टी कधी पटकन मोठ्या होऊन जातात ना आणि आपल्याला पराभवाच्या छायामध्ये लोटतात, हे कळत सुद्धा नाही. इकडे मात्र पहा, थोडा वेळ हवेमध्ये होता चेंडू, कव्हर्सला आणखीन एक संधी थोडीशी आली होती आणि इकडे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहूया नो बॉलचा इशारा. फलंदाज सुद्धा बाद आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. इट्स अ नो बॉल कॉल आणि या धावा मिळतील त्या 2 टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्डवर लागल्या त्या तब्बल 52 धावा, 8 धावांची आवश्यकता. आता मात्र सगळं काही विपरीत घडतंय. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे त्या संघानं या स्पर्धेमधील 3ऱ्या हायेस्ट स्कोर मात्र नोंदवलाय. या अगोदर एवढ्या धावा 50च्या पुढे कोणत्या संघाला धावा सुद्धा करता येत नव्हत्या. 45च्या पुढे जाताना अनेक संघांना घाम फुटत होता. त्या खेळपट्टीवर मात्र विनय मात्रे काय खेळला होता. 36 धावा विनय मात्रेनं ठोकल्या होत्या. सोपं नव्हतं या खेळपट्टीवर वेशवी संघाच्या अगेन्स्ट एवढ्या धावा उभारणं, परंतु या धावा वाचवता वाचवता नाकीनं वालय मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला. बराच उशिरानं चाललोय आपण. खरं तर चौथा सामना संपायला 4.5 तास टोटल आत्ता मात्र लागलेत आत्तापर्यंत या स्पर्धेला. पहिले 2 सामने 50-50 मिनिटांमध्ये संपले होते आणि त्यानंतरचे 2 सामने 1.5 तास. त्यामुळे पंचांचे सुद्धा कुठेतरी मी निदर्शनात आणून देतोय की वेळ बराच चाललाय. पुलचा फटका ऑन साइडला, रायगडचा क्रिस गेल ठोकतोय मिड विकेटच्या वरतून षटकार. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला. काम सोपं झालं या षटकारानं. आता मात्र वेशवी संघ विजयाकडे वाटचाल करत असताना पाटणोली संघ निर्णय काय आपला? लवकर या पाटणोली संघ. आपण जो काही निर्णय असेल लगेचच आपण क्षेत्ररक्षण असेल ते इंटरबा मैदानामध्ये लगेच. यावेळेस सुद्धा पूल केला बॅकफुटला जाऊन, लॉंग लेगच्या वरतून खेचलाय आणि या षटकारानं मात्र मॅच फिनिश खल्लास करून टाकलाय गेम मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाचा. एवढ्या 60 धावा मजबूत धावा होत्या या स्पर्धेमध्ये आणि त्यात डिपेंड करता आल्या नाहीयेत आणि सहजतेनं मात्र या धावा चेस करत असताना वेल प्लेड वेशवी संघ. अभिनंदन समर्थ कडू आणि टीम. सामना जिंकलाय तो वेशवी संघानं. हार्ड लक मयूर मात्रे, हार्ड लक मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. चांगलं खेळलात, चांगली बॅटिंग झाली. खरं तर गोलंदाजी मात्र खराब झाली, परंतु पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही देतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा. दरम्यान या ठिकाणी आपण एक सन्मान करतो. राजेशजी शानपारकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर राजेशजी शानपारकर साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. विराज कडू यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभासे हा सन्मान आपण करावा. त्यानंतर